कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकणवर पहा धुमस चक्री लोकसभेची। तर आज आपण बघत असाल की भाजपची जवळजवळ 11वी यादी प्रसिद्ध झाली। आम्हाला आता यादीचे नाव कितवी यादी झाली ते आम्हाला आता लक्षात ठेवावं लागतं आणि त्यामुळे 11वी यादीत सुद्धा आता नारायण राणेंचं नाव नाही, जे केंद्रीय मंत्री सध्या आहेत आणि असं असून सुद्धा त्यांचं नाव नाही आणि त्यांच्या विरोधात जे शिंदे गटाचे उमेदवार किरण सामंत हे कुठलेही लोकप्रतिनिधी आहेत, तरी पण इतके दिवस त्यांना लागतंय। ह्याच्यामध्ये राणेंच्या सर्व्हेमध्ये लोकांनी राणेंना नाकारलंय आणि त्यामुळे भाजप त्यांना तिकीट देत नाही आणि भाजपमधली काही शक्ती किंवा काही अदृश्य हात सुद्धा त्यांच्या विरोधात आहेत, त्यामुळे त्यांना तिकीट मिळत नाही की काय अशी शंका आमच्या मनामध्ये आहे। आणि एवढी बेइज्जती करून तिकीट घेण्यापेक्षा राणेंनी तिकीट न घेणं हे योग्य आहे असं मला एक कार्यकर्ता म्हणून वाटतं। मला वाटतं वैभव नाईकांसारखा रिकामटेकडा आमदार या अख्ख्या महाराष्ट्रात नाही। मला असं वाटतं तो तुमच्याशी बोलायला एवढा आतुर झाला आहे की तुम्ही त्याला विचारलं नाही तरी तो तुमच्याकडे येऊन त्याची प्रतिक्रिया देऊन जाणार। त्याचं आता कामच उरलेलं नाही। कुडाळ मालवण मतदारसंघ एवढा ओसाड पाडला या माणसाने, एक सांगण्यासारखा कारखाना उभा केला नाही, नोकरी धंदे नाही। वैभव नाईकाची किंमत वैभव नाईकच संपवतोय, त्यांची किंमतच नाही आहे तशी बघायला गेली तर। वैभव नाईक काय बोलतो, आम्ही कधी काडीची किंमत देत नाही, कारण का वैभव नाईक हा शून्य माणूस आहे। एक तर आकलेनी शून्य आहे, विकासाच्या नावाने काही कळत नाही, प्रशासन कळलं नाही, आमदारकी कळली नाही। अशा भंपक आमदाराला किंवा अशा माणसाला प्रतिक्रिया देणं हे आमचा वेळ वाया घालवण्यासारखं आहे। म्हणून वैभव नाईक हा अतिशय फालतू माणूस आहे, त्याच्याबद्दल बोलणं म्हणजे टाईम वेस्ट आहे।